नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 11 कार्य आणि ऊर्जा या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला होता की नाही? आपण मागच्या भागात काय पाहिलं होतं? तर कार्य म्हणजे काय आणि ऊर्जा म्हणजे काय आणि कार्य आणि ऊर्जा यांच्यातील संबंध काय आहे ते आपण पाहिलं होतं. मग कार्य म्हणजे काय? तर म्हणजे बल लावल्यामुळे एखाद्या वस्तूचे विस्थापन होते, म्हणजेच काय, त्याला काय कार्य झाले असे म्हणतात. आणि ऊर्जा म्हणजे काय? तर कार्य करण्याची क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात. आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? आपण ऊर्जेची विविध रूपे पाहणार आहोत. काय? तर ऊर्जेची विविध रूपे कोणती आहेत ते पाहणार आहोत. तर ऊर्जेची विविध रूपे कोणती आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूया. तर यांत्रिक ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा. आता आपण ह्या सर्व म्हणजे जी ऊर्जेची रूपं आहेत त्यांची आपण आता सविस्तर माहिती घेऊयात. पण प्रथम आपण यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय ते आपण पाहूया. तर यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? तर यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार आहेत, एक स्थितीज ऊर्जा आणि एक गतीज ऊर्जा. तर यांत्रिक ऊर्जेचं आपण उदाहरण पाहूया. तर तुमच्या घरामध्ये तुमच्या आई चटणी वाटण्यासाठी काय वापरते? तर पाटा की मिक्सर वापरते? तर पाटात नसेल वापरत, कारण पाटा पूर्वी वापरायचे आणि पाटा जेव्हा पाट्यावर आपण चटणी करतो तेव्हा वेळ जातो आणि श्रमही अधिक लागतात. आणि मग आजकाल काय करतो आपण? मिक्सर लावला, 1 मिनिटात फिरवला की झाली चटणी. मग आपला वेळ पण वाचतो आणि श्रम पण वाचतात. मग आई काय करते? खोबरं, मिरची वगैरे घेते आणि मग ते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मग बटन लावते. मग मिक्सरच्या भांड्याचे पातं फिरतात की नाही? म्हणजे काय होतं? त्या मिक्सरमध्ये कुठली ऊर्जा निर्माण होते? यांत्रिक ऊर्जेमुळे मिक्सर फिरतो आणि आपली चटणी तयार होते. अजून कुठली उदाहरणं देता येतील यांत्रिक ऊर्जेची मुलांनो? तुम्हाला देता येतील की नाही? तर फॅन, फिरणारं यंत्र फॅन. दुसरं काय? तर गाडीचं चाक. ही यांत्रिक ऊर्जेची उदाहरणं आहेत. आता यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आपण पाहिले, तर स्थितीज ऊर्जा आणि गतीज ऊर्जा. आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? मुलांनो, तुम्हाला या स्क्रीनवर एक मुलगा दिसतो ना, त्याच्या हातामध्ये काय आहे ते पाहिलंत का? तर त्याला काय म्हणतात? गलोली. तर त्याला गावात आपण बेचकी पण बोलतो, माहिती आहे ना? तर ती गलोली कशासाठी उपयोग करता तुम्ही? करता की नाही? आंबे पाडण्यासाठी, कैऱ्या पाडण्यासाठी, चिंच, बोरं हे सगळं पाडण्यासाठी तुम्ही त्याचा नक्कीच वापर केला असेल किंवा करत सुद्धा असेल. तर त्याचं निरीक्षण केलं का कधी तुम्ही? कशी असते ती, कशी काम करते, कशी कार्य करते, कुठले पार्ट असतात त्याचे, कधी पाहिलंत का? तर गलोली कशी असते? गलोलीला दगड बांधून तिचे रबर ताणून सोडून देतात आणि मग काय होतं? तिचे रबर ताणून सोडून दिल्यानंतर तिचे रबर काय होतात? ते मूळच्या स्थितीमध्ये परत येतात आणि तो जो दगड असतो तो लांबवर जातो. कळलं? आता मुलांनो, मला सांगा, आपण जेव्हा खेळण्यातल्या एखाद्या कारला चावी देतो तेव्हा काय होतं? ती कार पुढे जाते की नाही? आणि तुम्हाला माहिती आहे का, एखादं साठवलेलं पाणी असतं, उंचावरचं साठवलेलं पाणी, जर ते ह्याच्यावर पडलं, कशावर? चक्रावर पडलं, तर ते चक्र फिरतं. या सगळ्या क्रियांमध्ये काय विस्थापन होतं, म्हणजे काय होतं? कार्य होतं. काय होतं? कार्य होतं. मग हे कार्य होण्यासाठी त्यांच्याकडे ऊर्जा कुठून येते? तर त्या वस्तूंमध्ये ऊर्जा कुठून येते असा प्रश्न पडतो की नाही आपल्याला? मग त्यांच्याकडे ऊर्जा कुठून येते? तर त्यांच्यामध्ये ऊर्जा साठवलेली असते. काय? त्यांच्याकडे ऊर्जा साठवलेली असते. मग त्याच ऊर्जेला काय म्हणतात? तर स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. तर स्थितीज ऊर्जा म्हणजे काय? तर वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवल्या गेलेल्या ऊर्जेला काय म्हणतात? स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. कळलं? आता स्थितीज ऊर्जा म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. एका टेबलवर ना एक बॉल मध्यभागी ठेवा आणि दुसरा बॉल टेबलवरच ठेवून, म्हणजे तो टेबलवरच ठेवून त्याला काय करायचं? एक बॉल पहिला आपल्या इथे ठेवायचा, मध्यभागी ठेवायचा आणि दुसरा बॉल टेबलवर ठेवून तो पहिल्या बॉलला आदळेल असा धक्का द्यायचा. काय? पहिल्या बॉलला आदळेल असा दुसऱ्या बॉलला धक्का द्यायचा. मग आता आदळल्यामुळे काय होतं? दुसरा बॉल हा पहिल्या बॉलवर आदळल्यामुळे पहिला बॉल कसा होतो? गतिमान होतो. कळलं ना? म्हणजे तो हलतो की नाही पहिला बॉल? आपण दुसऱ्या बॉलने त्याला धक्का दिला तर तो पहिला बॉल काय होईल? हलेल की नाही? हलेल. मग पहिला बॉल गतिमान झाला. मग ह्या दुसऱ्या बॉलला ऊर्जा कुठून आली?
त्याला गतिमान करण्यासाठी, कुठल्या पहिल्या बॉलला गतिमान करण्यासाठी या दुसऱ्या बॉलकडे ऊर्जा कुठून आली? तर या दुसऱ्या बॉलमध्ये काय होतं, स्थितीज ऊर्जा असते ना, स्थितीज ऊर्जा असते. ती धक्क्यामुळे काय झालं, त्या स्थितीज ऊर्जा त्या पहिल्या बॉलला मिळाली आणि तो पहिला बॉल कसा झाला, गतिमान झाला. कळलं? पहिला बॉल गतिमान झाला. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय ते आपण पाहूया. समजा आता एखादा तुम्ही बॉक्स आहे ना, तो 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून तुम्ही खाली फेकून दिलात तर काय होईल सांगा? तर तो खाली पडेल. अर्थातच काय होईल, खाली पडेल. म्हणजेच काय, त्याला गती प्राप्त होईल आणि गती प्राप्त होऊन ते कार्य घडेल. काय होईल? गती प्राप्त होऊन कार्य घडेल. म्हणजे काय, वस्तूच्या गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात, गतिज ऊर्जा असे म्हणतात. काय, तर वस्तूच्या गतीमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. आता मला सांगा, तुम्ही कॅरम खेळता की नाही? कॅरम खेळता. मग कॅरममध्ये जेव्हा आपण सोंगटीला मारतो, म्हणजे सोंगटी गतिमान कधी होते? गतिमान म्हणजे पुढे कधी सरकते? जेव्हा आपण स्ट्रायकरने तिला मारतो तेव्हा. ह्या स्ट्रायकरला मध्ये कुठून ऊर्जा येते रे तिला मारण्यासाठी, म्हणजे पुढे गतिमान करण्यासाठी स्ट्रायकरमध्ये कुठून ऊर्जा येते? आपण जेव्हा आपल्या बोटाने मारतो ना स्ट्रायकरला, तेव्हा तो स्ट्रायकर पुढे जातो. मग आपल्या बोटामध्ये म्हणजे आपल्या स्नायूमधील ऊर्जा कोणामध्ये जाते? स्ट्रायकरमध्ये जाते. आणि मग स्ट्रायकरमधल्या स्थितीज ऊर्जेचे कशामध्ये? स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये होते आणि मग स्ट्रायकर पुढे जातो. अशा प्रकारे तो स्ट्रायकर जेव्हा सोंगटीला मारतो तेव्हा ती सोंगटी गतिमान होते. मग कळलं तुम्हाला यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय? यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. मुलांनो, आता आपण उष्णता ऊर्जा म्हणजे काय हे ऊर्जेचं दुसरं रूप पाहूया आपण, की उष्णता ऊर्जा. तर उष्णता आपल्याला कुठून मिळते सांगा? तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना, उष्णता आपल्याला मेन कुठून मिळते? तर सूर्यापासून उष्णता आपल्याला मिळते. सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते. त्यामुळे काय होतं, तर वातावरणाचे तापमान सजीव सृष्टीत अनुकूल असे राखले जाते. आणि अजून आपल्याला उष्णता कशापासून मिळते सांगा बरं? तर कशापासून? तर आपण लाकूड जाळतो, कोळसा जाळतो, तेव्हा आपलं काय होतं, उष्णता मिळते की नाही? मग लाकूड जाळतो, म्हणजे इंधनांच्या ज्वलनामुळे काय होतं, आपल्याला उष्णता मिळते. आपण स्वयंपाकघरामध्ये सतत उष्णता ऊर्जेचा वापर करतो की नाही? जेवण बनवण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी आपण गॅसचा वापर करतो, म्हणजेच काय, तर उष्णता ऊर्जेचा वापर करतो. आता ही उष्णता ऊर्जा ही कशामध्ये मोजली जाते माहिती आहे का? कॅलरी ह्या एककात मोजली जाते. तर उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे आणि सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला उष्णता मिळते. सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला सूर्याची उष्णता मिळते आणि ही सूर्याची उष्णता वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा फार उपयुक्त असते. आता उष्णता हे ऊर्जेचं रूप आहे हे पाहण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. आता त्याच्यासाठी काय लागणार आहे? आपल्याला एक कागद लागणार आहे. काय? एक कागद लागणार आहे आणि एक बहिर्गोल भिंग लागणार आहे. आता हा कागद आहे ना, तो आपण एक सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचा आणि बहिर्गोल भिंग त्याच्यावर मागे म्हणजे असं मागे पुढे करून काय करायचं, जेणेकरून मागे पुढे करायचं आणि जेणेकरून त्या कागदावर म्हणजे एक प्रकाशाचा म्हणजे असा ठिपका राहील असं त्याला ऍडजस्ट करायचं. म्हणजे असं हलवून त्याला ठेवायचं. तिथे ठेवायचं म्हणजे त्या कागदावर पहिला आपण एक कागद घ्यायचा आणि कागद कुठे ठेवायचा? सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचा. कळलं? आणि बहिर्गोल भिंग मागे पुढे म्हणजे असं मागे पुढे करून म्हणजे मागे पुढे करायचं, जेणेकरून प्रकाशाचा एक ठिपका त्या कागदावर पडेल. आणि मग नंतर काय होईल? आणि मग ते नंतर तो जेव्हा प्रकाशाचा ठिपका जेव्हा तो कागदावर पडतो तेव्हा त्याच्यानंतर ते बहिर्गोल भिंग तिथेच ठेवायचं, त्याच्यावरच ठेवायचं, न हलवता तिथे काही वेळासाठी ठेवायचं. मग नंतर काय दिसेल? तर नंतर तुम्हाला तिथे काय दिसेल माहिती आहे का? तर तिथे तुम्हाला अशी एक धूर आल्यासारखा दिसेल आणि नंतर मग एक मंद ज्योत आल्यासारखी दिसेल. असं का होतं बरं? तर कारण ज्या सूर्यप्रकाशाची किरणं या बहिर्गोल भिंगामध्ये एकवटतात. काय होतात? एकवटतात आणि त्यामुळे काय होतं, त्या सूर्यकिरणांची प्रतिमा कागदावर पडते आणि मग तिथे उष्णता ऊर्जा निर्माण होते आणि मग नंतर काय होतं? ज्वलन होतं. कळलं? काय होतं तिथे? मग ज्वलन
होतं. मग ही अशी उष्णता ऊर्जा आपल्याला दैनंदिन जीवनासाठी फार महत्त्वाची आहे. आपण तिचा वापर फार करतो, म्हणजे आपल्याला ती फार उपयुक्त आहे. आता प्रकाश ऊर्जा. काय तर प्रकाश ऊर्जा. आता आपण पाहिलं की आपल्याला अन्न बनवण्यासाठी आपल्याला उष्णता ऊर्जा लागते नाही. आपल्याला अन्न बनवण्यासाठी काय आपल्याला उष्णता ऊर्जा लागते. मग आता वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी काय कुठली ऊर्जा लागते तर प्रकाश ऊर्जा लागते. म्हणजे वनस्पती आपलं अन्न कसं बनवतात तर वनस्पती प्रकाश संश्लेषण करण्यासाठी म्हणजेच आपले अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करतात. ते त्यांच्या पानातील हरितद्रव्य आणि सूर्यप्रकाश आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या मदतीने आपले अन्न तयार करतात. प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या द्वारे आपल्याला माहिती आहे ते अन्न कसं तयार करतात. आणि मग या अन्नाचा वापर कसा होतो वनस्पती आणि प्राणी त्यांची कामं करण्यासाठी वापरतात. म्हणजे वनस्पती त्या अन्नाचा वापर करतात आणि प्राणी कसं करतात काय प्राणी वनस्पतींना खातात. त्याच्यामुळे त्यांची कामं करण्यासाठी ते वापरतात. प्रकाश हे एक ऊर्जेचं रूप आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. प्रकाश हे एक ऊर्जेचं रूप आहे. आता प्रकाश हे वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा प्रकाश किती महत्त्वाचा आहे. म्हणजे सूर्यप्रकाश प्रकाश ऊर्जा हे आपण पाहण्यासाठी एक छोटासा आपण प्रयोग करून पाहूया. माहिती आहे का तर तुम्ही 2 कुंड्या घ्या आणि दोन्ही कुंड्यामध्ये झाडं लावा. छोटी छोटी रोपटं लावा आणि एक कुंडे तुम्ही एका काळोख्या रूममध्ये 1-2 दिवसासाठी ठेवा आणि एक म्हणजे कुंडी रोपटं लावलेली कुंडी चांगली सूर्यप्रकाशात ठेवा. आणि 2-3 दिवसानंतर तुम्ही ऑब्झर्व करा तर काय होईल तर जी रूममध्ये तुम्ही ठेवलेली आहेत अंधाऱ्या रूममध्ये जी कुंडी ठेवली आहे रोपटं लावलेली ते रोपटं कसं जाईल तर ते कोमजलं जाईल. कारण का त्याला प्रकाश मिळाला नाही. त्याच्यामुळे काय झालं त्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही. त्यामुळे ते रोपटं कोमजलं आणि तुम्ही रोपटं म्हणजे जी कुंडी रोपटं लावलेली कुंडी तुम्ही जी बाहेर ठेवली होती सूर्यप्रकाशात ते रोपटं एकदम टवटवीत झालं. म्हणजे प्रकाश वनस्पतीच्या वाढीसाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला समजलं. आता आपण पुढचा प्रकार बघूया. कुठला तर ध्वनी ऊर्जा. काय ध्वनी ऊर्जा. आता मला सांगा ध्वनी म्हणजे काय तर ध्वनी म्हणजे आवाज. ध्वनी म्हणजे आवाज. आता आपल्याला सकाळपासून आपण जेव्हा झोपतो की नाही रात्री झोपतो आपण आणि मग आपण सकाळी कसे उठतो तर अलारामने उठतो. म्हणजे आवाजानेच उठतो की नाही. आवाज झाल्यामुळे आपण उठतो नाही तर आपण उठणारच नाही. म्हणजे ध्वनी हा आपल्या आयुष्यातला काय अविभाज्य भाग आहे. आणि आपण दरवाजावर जेव्हा बेल वाजते तेव्हा आपल्याला आवाज येतो ना की कोणतरी आलेलं आहे म्हणून आपण दरवाजा उघडतो. आपण टीव्ही बघतो आपण रेडिओ ऐकतो. हे कशामुळे म्हणजे आपल्याला टीव्ही जर बघितला आणि आवाज जर आपल्याला आला नाही तर आपल्याला टीव्ही बघायला काही मजा येईल का तर नाही. आणि रेडिओवर गाणी ऐकतो. मग हे सगळ्यासाठी आवाज हा म्हणजे आवाजाचा आपल्याला सतत वापर होत असतो. आपण जेव्हा रस्त्यावर जातो आणि जेव्हा हॉर्न वाजतो तेव्हा आपण बाजूला होतो ना की गाडी आली आहे म्हणून आपल्याला बाजूला व्हायचं आहे. आपल्या शाळेमध्ये जेव्हा तुमची बेल होते तिचा आवाज ऐकून तुम्हाला कळतं की आता पिरियड्स संपलेत किंवा आपल्या तर शाळा सुटणार आहे. म्हणजे काय तर ध्वनीचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये फार आपल्याला सतत आपल्याला ध्वनी आपल्याला लागतो. म्हणजे सतत वापर आपल्याला होतो. आता ध्वनी ऊर्जा म्हणजे काय वेळा काय होतं माहितीये का जोरात आलेल्या आवाजामुळे खिडक्यांना तडे जातात. माहितीये तुम्हाला की जोरात कधी कधी आवाज होतो असा तर काय होतं खिडक्यांना तडे जातात. कधी कधी कोण फटाके वाजवतात माहितीये तेव्हा आपल्या फळीवरची भांडी वगैरे ती सुद्धा उडतात. खेळण्यातील काही मोटारीची हालचाल सुद्धा नियंत्रित करण्यासाठी ध्वनीचा वापर केला जातो. म्हणजे ध्वनीमुळे काही कार्य केली जातात. म्हणजे ध्वनी हे काय आहे ध्वनी हे ऊर्जेचं रूप आहे. मुलांनो आता आपण रासायनिक ऊर्जा म्हणजे काय ते आपण पाहूया. तर रासायनिक ऊर्जा म्हणजे काय तर रासायनिक क्रियेमधून मिळणारी ऊर्जा. रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात तर रासायनिक ऊर्जा असे म्हणतात. जेव्हा लाकूड जळतं मला सांगा जेव्हा लाकूड जळतं तेव्हा काय तर तेव्हा प्रकाश आणि उष्णता दोन्ही पण निर्माण होतात आहे ना. आणि मग नंतर जळणाच्या इथून आवाज सुद्धा येतो. असं का होतं तर लाकडामध्ये मुलांनो साठवलेली ऊर्जा असते आणि मग त्या रासायनिक क्रियेतून ती वेगवेगळ्या रूपातून बाहेर पडते. काय लाकडामध्ये साठवलेली जी ऊर्जा असते ती रासायनिक क्रियेतून काय होते ती वेगवेगळ्या रूपातून बाहेर
पडते. म्हणजेच काय तर ती प्रकाश ऊर्जा म्हणजे प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा आणि उष्णता ह्या याच्यामधून ते तिन्ही ऊर्जामध्ये ती बाहेर पडते. आता तिन्ही रूपामध्ये ती बाहेर पडते. तर लेड ऍसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा निर्माण होते. तर लेड ऍसिड बॅटरीमध्ये होणाऱ्या रासायनिक क्रियेने विद्युत ऊर्जा निर्माण होते. मुलांना तुम्हाला हे माहिती आहे का, आपलं रॉकेट उडवताना तुम्ही कधी टीव्हीवर तरी बघितलं असेल ना रॉकेट उडताना. तर तेव्हा काय होतं, पहिलं ज्वलन होतं की नाही, आणि नंतर मग प्रचंड असा धमाका होतो म्हणजे आवाज होतो. तर काय होतं तिथे, तर रासायनिक ऊर्जा निर्माण होते. रासायनिक ऊर्जा निर्माण होऊन कार्य घडते. कळलं? तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण ऊर्जेची विविध रूपे शिकलो. कुठली तर यांत्रिक ऊर्जा. कुठली? यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा. आणि यांत्रिक ऊर्जेचे आपण 2 प्रकार पाहिले. कुठले? तर स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा. तर उष्णता ऊर्जा आपल्याला कुठून मिळते, तर उष्णता ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळते आणि काही इंधनांच्या ज्वलनामुळे मिळते. आणि ध्वनी ऊर्जा आपण पाहिली, रासायनिक ऊर्जा पाहिली आणि कुठले पाहिलं, प्रकाश ऊर्जा आपण पाहिली. प्रकाश ऊर्जा ही वनस्पतींना म्हणजे अन्न बनवण्यासाठी प्रकाश ऊर्जेचा वापर होतो. आपण पुढच्या भागामध्ये ऊर्जेचे स्रोत कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद.